चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथं हातात मीठ घेऊन समुद्रातून बाहेर यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा त्या हिटलरला साखर बनवून द्यावी. हिटलरने म्हणावं मला नितीन, घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी मानवतेची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मी धरावा कागद, तेवढ्यात लादेननं समोर येऊन गुडघ्यावर बसावं. लादेननं म्हणावं मला नितीन, दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या ट्रम्पने, यावं त्या पुतीनने, मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडे एकदा कवटेमंकाळला राहतो, तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील. आणि मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी. हे जगणं आहे. आता असलं काहीतरी ऐकलं की जरा डोक्याला शॉट लागते. गंमत अशी आहे, आमच्या इंदुरीकर महाराजांचं कीर्तन कुठं कुठं ऐकतात लोक. एका हॉटेलमध्ये गेलतो, पलीकडे बार प्यायला बसली, 4 जण पेक भरल्यात, मध्ये बिस्लरीला मोबाईल लावला आणि त्या मोबाईलवर इंदुरीकर महाराज कीर्तन ऐकत चालू आहे. राम शेवाळकर होते यांची वणीची, त्यांचं व्याख्यान मी आवडते बघते. यशवंत पाठक, शिवाजीराव भोसले, लहान असताना ही लुटलेली माणसं मी. शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य होतं मला आठवतंय, ते म्हणले माणूस कीर्तन ऐकतो बाबा महाराज सातारकरांचं. बाबा महाराज सातारकर कीर्तनात म्हणतात मेल्यानंतर मोकळ्याच हातात जायचं आहे, कशाला कमवून ठेवतो. कीर्तन ऐकूपर्यंत त्यालाही वाटतं काय आयुष्यात काय आहे. तेवढ्यात पार्किंग मध्ये येऊन 4 बाजून फिरून गाडीच्या बघते कोणी घासली का. काय घ्यायचं, कशा पद्धतीने बघायचं, इतिहास 300 वर्षाचा उकरून काढायचा, इथं भांडणं करत बसायचं, त्यात आमच्यासारख्याच नुकसान होते. चांगल्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या असत्या तर तुम्ही निवडून आला असता, पण ती काय जगण्याचं मुद्दाच नव्हतं त्याच्यावर.